नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात 6 मे पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात येत आहे। या काळामध्ये राज्यात काही ठिकाणी वादळी वारे, गडगडाट, विजेंचा कडकडाट आणि गारांसह मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 7 मे ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 7 ते 11 मे या कालावधीत पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी हळद आणि कांदा काढून 7 मे पूर्वी झाकून ठेवावा, कारण त्यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 7 मे पासून पुढील 5 दिवस मराठवाड्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे शेतकऱ्यांनी कांदा, कापूस, हळद या पिकांची 6 मे पर्यंत काढणी करून योग्य प्रकारे झाकून ठेवावी, जेणेकरून नुकसान टळेल। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। या 5 दिवस पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या दरम्यानच हा पाऊस ऊस पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे। यासोबतच 7 मे पासून कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असा संपूर्ण अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। त्यांनी 7 ते 11 मे दरम्यान उन्हाळ्यात आतापर्यंत न झालेला पावसापेक्षा जास्त अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज, पावसाविषयक महत्त्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।